नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 4 अपूर्णांकावरील क्रिया यातील पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी कशी करतात ते पाहणार आहोत। मागील पाठात आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणे किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणे याचा अभ्यास केलेला आहे। यावरूनच पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी कशी करतात ते या पाठामध्ये आपण पाहणार आहोत। तर प्रथमतः दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना त्या दोघांचे छेद समान असायला हवे। पहिली गोष्ट ही, बेरीज करताना छेदाची बेरीज करायची नाही, छेद जसाची तसा। आणि दुसरी अशी की याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करावे लागते। चला आपण एक उदाहरण पाहूया। पहिले उदाहरण पाहूया। 6.1/3 अधिक 2.1/3 यांची बेरीज आपण प्रथम करूया। आता मला सांगा, या ठिकाणी तुम्हाला छेद समान दिसतायत, मग आता काय करायचं? आता प्रथम आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करूया। पहा, छेदस्थानी 3 जसाची तसा। मग आता अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे हे तुम्हाला माहिती आहे की 6 गुणिले 3 आणि त्यात अंश मिळवायचा अधिक 1। पहा, या अधिक बेरजेचं चिन्ह जसंची तसं, आणि ह्याचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे। मग मला सांगा, छेदस्थानी 3 जसाची तसा। आता गुणाकार कुणाचा करायचा? पूर्णांक आणि छेद। मग 2 गुणिले 3 आणि त्यात अंश काय करायचा? मिळवायचा। आता आपण प्रत्यक्ष क्रिया करूया। छेदस्थानी 3 जसाची तसा। 6 चा पाडा 3 पर्यंत म्हणा। 6 18 18 आणि 1 19। बेरजेचं चिन्ह जसेचे तसे, छेदस्थानी 3 जसाची तसा। चला आता अंशाधिक तुम्ही करा, म्हणा 2 चा पाडा 3 पर्यंत म्हणा। बरोबर, 2 6 6 आणि 1 7। आता या ठिकाणी छेद समान आहेत आणि अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केले। मग आता काय करायचं? छेदस्थानी 3 एकदाच लिहायचा, छेदस्थानी 3 एकदाच लिहायचा। छेदाची बेरीज करायची नाही, अंशाची बेरीज करायची। 19 अधिक 7, छेदस्थानी 3 जसेच्या तशी। मग 19 आणि अधिक 7 किती होतात? 9 7 16, 1 26। म्हणजे आपल्याला अपूर्णांक मिळाला। कोणता अपूर्णांक मिळाला? 26/3। परंतु आपण जी बेरीज करतोय ती पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची करतोय, म्हणून याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर आपल्याला करायचं आहे। मग तुम्हाला माहिती आहे रूपांतर कसं करायचं? भागाकाराने। 26/3। 3च्या पाड्यात 26 आहेत का? नाही। मग भाग कसा देणार सांगा? 3चा पाडा म्हणा। 3 8 24। वजाबाकी करा। 6तून 4 गेले 2, 2तून 2 गेला 0। आता हा झाला भागाकार पूर्ण, बाकी आली 2, भागाकार आला 8। 26 आहे भाज्य आणि 3 आहे भाजक। आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा लिहायचा हे तर तुम्हाला माहितीच आहे। पहा, आता छेद इथे या ठिकाणी किती होता? 3। मग 3 जसाची तसा। बाकी किती उरली? 2। मग ती 2 अंशस्थानी मांडायची असते, मग 2 मांडले अंशस्थानी। भागाकार किती आला? 8। मग ते मांडले पूर्णांकाच्या ठिकाणी। मग या ठिकाणी आपलं उत्तर आले 8.2/3। मग आता याचा पडताळा पाहूया। आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे का? मग छेदस्थानी 3 तो बरोबर आहे, मग यांचा गुणाकार करू। 3 8 24 आणि 24 मध्ये 2 मिळवले 26।
मग पहा बरं 26/3 आपले उत्तर आले होते का? हो, बरोबर. म्हणजे आपण हे जे काढलेले उत्तर आहे ते बरोबर आहे. आता पुन्हा एकदा सांगते, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करताना प्रथम समान छेद असणं गरजेचं आहे, आणि जर समान छेद नसतील तर ते आपण करून घ्यायचे. आता ते वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे मी करून घेणार आहे. पहा, प्रथम अंश अधिक अपूर्णांक केले, अंशाची बेरीज केली, छेदाची बेरीज केली नाही, छेद जसाची तसा. मग अपूर्णांकात उत्तर आले, मग त्याचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केले. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. पाच 5.1/2 अधिक 2.3/4. पहा, आता या ठिकाणी मुद्दाम छेद मी वेगवेगळ्या प्रकारचे घेतले की सगळ्या प्रकारची उदाहरणं तुमच्या लक्षात यावी, आणि ज्या पद्धतीने आपण बेरीज केली अगदी त्याच पद्धतीने वजाबाकी करायची. या ठिकाणी आपण काय करणार? अंशाची बेरीज करणार, आणि वजाबाकी असेल तर फक्त वजाबाकी करायची. रीत मात्र ही सगळी सारखी. आता पाहूया. प्रथम मला सांगा, छेद समान आहेत का? नाही. मग आपल्याला तोही विचार करायचा आहे, आणि प्रथम आपण अंश अधिक अपूर्णांकात रूपांतर करूया. छेदस्थानी 2 जसाची तसा. मग सांगा बरं, अंश अधिक अपूर्णांकात रूपांतर करताना कुणाचा गुणाकार करावा लागेल? बरोबर, पूर्णांक आणि छेद. मग 5 गुणिले 2, आणि कोण मिळवायचा? 1. बरोबर. मध्ये बेरजेचं चिन्ह जसेच्या तसे, छेदस्थानी 4 जसाची तसा. मग आता सांगा, अंश अधिक आता कुणाचा गुणाकार करायचा? पूर्णांक आणि छेद. 2 गुणिले 4 अधिक अंश. पहा, आता हे झाले अंश अधिक अपूर्णांक करण्यासाठीची पायरी. मग आता आपण प्रत्यक्ष त्यांची गुणाकार बेरीज करूया. छेदस्थानी 2 जसाची तसा. 5 दुने 10, 10 आणि 1 11. बेरजेचं चिन्ह जसेच्या तसे, छेदस्थानी 4 जसाची तसा. आता बेचा पाडा 4 पर्यंत म्हणा. बेचो 8, 8 आणि 3 11. आता मला सांगा, हे झाले अंश अधिक अपूर्णांक, पण मला सांगा बेरीज करताना छेद समान पाहिजेत. आता इथे समान आहेत का? नाही. मग आपण छोटा छेद असणाऱ्या अपूर्णांकाचा विचार करायचा. 11/2, आणि हा आहे 11/4. मला सांगा, ह्या 2ला आपण 4 करू शकतो. कसे करू शकतो सांगा बरं? जर या 2ला जर 2नेच गुणलं तर छेद 4 होईल. म्हणून आपण 11लाही 2ने गुणायचं आणि 2लाही 2ने गुणवूया. 11/2. 2ने का गुणले हे तुमच्या लक्षात आले का? तर छेद 4 होण्यासाठी. पहा, 11/2ला 2ने का बरं गुणले? कारण यांचा छेद समान नाही, आणि ह्या 2चा छेद आपण 4 करू शकतो. म्हणून ह्याला या 2ला 2ने गुणायचं. मग फक्त छेदाला न गुणता अंशाला देखील 2ने गुणायचं. मग 11 गुणिले 2, 2 गुणिले 2 अधिक 11/4 जसेच्या तसे. मग आता पहा, 2 दुने 4, 11 दुने 22. या ठिकाणी 4 जसेच्या तसे, आणि अंशस्थानी 11 जसेच्या तसे. पहा, आता या ठिकाणी छेद झाले समान. आता आपण बेरीज करणार. आता पहा, वरती त्याची पायरी मांडूया. छेदाची बेरीज करायची आहे का? नाही. मग छेद एकदाच मांडूया, आणि मग अंशाची बेरीज करूया. मग 22 अधिक 11. मग आता तुम्ही बेरीज करा. आडवी बेरीज तुम्हाला येते. 2 आणि 1 3, 2 आणि 1 3,
छेदस्थानी 4. मला सांगा 33 अंश छेद 4 हे आले आपले उत्तर. पण हे अपूर्णांकात आहे, मग आपल्याला ते कशामध्ये पाहिजेत तर आपल्याला ते पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये उत्तर पाहिजेत. मग आपण इथं भागाकार करणार. 33 भागिले 4. पहा मग आता 4च्या पाडात 33 नाही परंतु 32 आहेत. मग पहा 32 केव्हा येतील? 4चा पाडा 8 पर्यंत म्हणा. 4 8 32. मग 3तून 2 गेला 1, 3तून 2 गेले 0. मग आता छेद, आता यांचा छेद किती आहे? इथं समान छेद किती आहे? 4 आहे. पहा मग छेद आहे इथं 4. बाकी किती उरली? 1. मग तो 1 कुठं मांडायचा असतो? अंशस्थानी. मग हा इथं मांडला 1. आणि भागाकार किती आला? 8. मग ते मांडले पूर्णांकाच्या जागी. आपले हे उत्तर आले पूर्णांक युक्त अपूर्णांक. 8.1 अंश छेद 4. मग आता याचा परतावा पाहूया आपण. ह्यांचा गुणाकार करा. 4 8 32. 32 आणि त्यात 1 मिळवा. किती झाले? 33. म्हणजे 33 छेद 4 आले का? 33 छेद 4. म्हणजे ह्या पूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर केलेले आहे. पहा या ठिकाणी छेद 2 होता, या ठिकाणी 4 होता. प्रथम अंश अधिक अपूर्णांकात रूपांतर केले. त्यानंतर या ठिकाणी छेद समान नव्हते, मग ह्या 2चे 4 होऊ शकतात म्हणून 11 अंश छेद 2 ला आपण 2ने गुणले आणि पुढचा जो अपूर्णांक आहे तो जसाचे तसा मांडला. मग या ठिकाणी गुणाकार केल्यानंतर छेद समान झाले, मग छेद एकदाच मांडला. अंशाची काय केली? बेरीज केली. मग उत्तर आले 33 अंश छेद 4. मग आपल्याला उत्तर हवे आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकात. मग भागाकाराने पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपण उत्तर काढले. तुम्हाला आता बेरीज कशी करतात हे लक्षात आलेलं असेल. प्रथम अंश अधिक अपूर्णांकात रूपांतर करणे, नंतर छेद समान करणे, बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची आणि उत्तर काढताना भागाकाराने पूर्णांक युक्त अपूर्णांक पद्धतीने काढायचे आहे. आता हे 2 बेरजेची उदाहरणं वेगवेगळे छेद घेऊन मी केलेले आहेत. आता आपण एक वजाबाकीचं उदाहरण पाहूया. पहा यासाठी पाढ हे पाठ असणं गरजेचं आहे. पहा आता आपण बेरजेचं एक उदाहरण घेऊया. 3.1/3 वजा 1.1/4. पहा मुद्दाम वेगवेगळे छेद असणारे उदाहरण मी या ठिकाणी घेतलेले आहेत की तुमच्या लक्षात यावं. बेरीज असेल तर बेरीजच करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकीच करायची, पण उदाहरण सोडवण्याची पद्धत तीच आहे. फक्त बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. आता सांगा पाहू, सर्वात प्रथम काय करायचं बरं? अंश अधिक अपूर्णांकात रूपांतर करायचंय, म्हणजे अंश मोठा करायचा आहे. मग सांगा बरं आता छेदस्थानी इथे किती मांडू? 3. बरोबर. आता अंश मोठा करायचा आहे यांचा, मग कोणाचा गुणाकार करायचा? 3 गुणिले 3 अधिक 1 वजा, वजाचं चिन्ह नेहमीप्रमाणे. आता छेदस्थानी कोण मांडायचं आहे? या ठिकाणी 3 मांडला, मग या ठिकाणी कोण मांडावे? 4. बरोबर. आता गुणाकार कोणाचा करायचा? पूर्णांक आणि छेद. मग 1 गुणिले 4 आणि त्यात अंश मिळवायचा, म्हणजे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर आपल्याला करायचंय. मग या ठिकाणी आपण करूयात 3 छेदस्थानी जसाची तसा. 3चा पाढा 3 पर्यंत म्हणा. 3 त्रिक 9, 9 आणि 1 10. वजाचं चिन्ह जसंच्या तसं. छेदस्थानी 4 जसाची तसा. 1 4 1 4, 4 आणि 1 5. आता या ठिकाणी आपण अंश अधिक अपूर्णांक
त्यात रूपांतर केलेले आहे. परंतु वजाबाकी करण्यासाठी छेद समान आहेत का? नाही. मग आता या ठिकाणी काय करायचं मला सांगा. लहान कोण आहे अपूर्णांक? 10/3. पण 3ला समजा 2ने गुणले तर 6 होतील, 4 होणार नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं? पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचे आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं आहे. चला आपण पाहूया. 10/3 जसेच्या तसे, पहिला अपूर्णांक जसाची तसा. आता याचा छेद समान करायचा आहे म्हणून आपल्याला ही पद्धत वापरायची आहे की पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या छेदाने गुणायचे. मग अंशालाही गुणायचं आणि छेदाला देखील गुणायचं आहे. आता वजा. आता दुसरा अपूर्णांक कोणता आहे? 5/4. आता दोघांनाही गुणायचंय. मग कोणी गुणायचं? दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या छेदाने गुणायचंय. मग कोणी पहिल्या अपूर्णांकाचा छेद? 3. बर. मग आता आपण इथं गुणाकार लिहूया. चला गुणाकार करूया. 10चा पाढा 4 पर्यंत म्हणा. सांगा उत्तर. बरोबर आहे. 10 चौक 40. 3चा पाढा 4 पर्यंत म्हणा. 3 चौक 12. वजाबाकीचं चिन्ह आहे वजा जसच्या तसे. 5चा पाढा 3 पर्यंत म्हणा. 5 त्रिक 15 आणि 4चा पाढा 3 4 त्रिक 12. आता सांगा पाहू झाले का छेद समान? म्हणजे छेद समान करण्यासाठी आपण पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या छेदाने गुणले आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या छेदाने गुणले. मग या पद्धतीने गुणाकार केला असता छेद समान झाला. मग आता छेदाची वजाबाकी करायची का? नाही. बेरजेसारखं पा छेद एकदाच लिहायचा. 12 छेद एकदाच लिहायचा. आता 40 वजा 15. आता वजाबाकी करूया. आपल्याला आडवी वजाबाकी येते. 5 छेदस्थानी 12 जसाची तसा. मग मला सांगा 0तून 5 गेले ते 10. हातचा घेतला 10तून 5 गेले 5. 3तून 1 गेला 2. म्हणजे उत्तर आलं 25. पहा अंशाची वजाबाकी केली उत्तर आले 25. छेदस्थानी 12 जसेच्या तसे. आता मला सांगा हे उत्तर आपल्याला अपूर्णांकात मिळालेलं आहे. मग आपल्याला याचा पूर्णांक युक्त अपूर्णांक करायचा आहे. मग या ठिकाणी काय करावं लागेल? या ठिकाणी आपल्याला भागाकार करावे लागेल. कोणी कोणाला भागायचं? छेदाने अंशाला भागायचंय. मग 25 भागिले 12. म्हणा 12चा पाढा. 12 1 12 12 2 24. 12 2 24. 3 म्हटलं तर 36 होतात म्हणून संख्या पुढे जाते. म्हणून पुढे म्हणायची गरज नाही. 12 2 24. मग 5तून 4 गेला 1. 2तून गेला 0. म्हणजे या ठिकाणी बाकी आली 1. भागाकाराला 2. मग आता याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात कसं मांडायचं तुम्हाला माहिती आहे. सांगा. आता इथं छेद हा मांडायचा का? आता नाही. समान केलेला छेद कोणता आहे? हा 12. हा समान केलेला छेद. मग हा 12 छेदस्थानी मांडायचा. बाकी किती उरली? 1. मग ती 1 कुठे मांडायचे? अंशस्थानी. भागाकार किती आला? 2. मग तो मांडला पूर्णांकाच्या ठिकाणी. मग आपले उत्तर आले पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग आता याचा आपण पडताळा पाहूया. आपले उत्तर किती आले होते? 25 अंश छेद 12. 12 दुने 24. 24 आणि 25 म्हणजे 25 अंश छेद 12 हे उत्तर आपलं आलेलं आहे. म्हणजे हा आपला पडताळा बरोबर आहे. या ठिकाणी आज आपण बेरजेचे 2 उदाहरणं पाहिले वेगवेगळे छेद घेऊन आणि वजाबाकीचा भिन्न छेद असणाऱ्या छेदाची वजाबाकी आपण पाहिली. हे तुमच्या लक्षात आलेलं